तुम्ही पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट। सुरुवात करूया या बुलेटिनला एका दुःखद बातमीनं। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं आज रात्री निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। त्यांना श्वसनास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म हा 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला। सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातल्या गाह या गावात त्यांचा जन्म झाला होता। नम्र स्वभाव, परिश्रम करण्याची वृत्ती आणि कामाप्रती असलेली बांधिलकी ही त्यांची मुख्य ओळख होती। 1991 ते 1996 या कालावधीत मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते। पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी देशात आर्थिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली। मनमोहन सिंग यांच्यावर आर्थिक सुधारणा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया त्यांनी म्हणून अतिशय मजबूत केला ही त्यांची ओळख सांगितली जाते। मनमोहन सिंग यांची भारतातलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये गणना होती। मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते। लोकसभा निवडणूक न जिंकता 2 वेळा देशाचे पंतप्रधान होणारे ते पहिले आणि एकमेव राजकारणी। आणि आपल्या सोबत आता आपला नवी दिल्लीचा प्रतिनिधी सोमेश कोलगे आहे। सोमेश, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय आणि त्यानंतर आता दिल्लीत अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। त्यानंतर एम्सच्या इथेही बरेच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेते येण्यास सुरुवात झाली अशी माहिती आहे। नेमकी आता तिथली परिस्थिती कशा पद्धतीची आहे? नक्कीच साधारण 9:51च्या दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय आणि त्याबाबतची घोषणा अधिकृतपणे ही एम्सने बुलेटिन काढून आता थोड्याच वेळापूर्वी केली आहे। आणि अगदी थोड्या वेळापूर्वी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या स्वतः हॉस्पिटलमधून निघाल्यात आणि त्यांच्या घराच्या दिशेने गेलेल्या आहेत। आपण आता पाहू शकतो की एम्सच्या बाहेर, नवी दिल्लीतील एम्सच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही कारणाशिवाय एम्समध्ये जायला मनाई करण्यात आलेली आहे। आपण आता उभे आहोत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या गेट क्रमांक 1 वर आणि त्या ठिकाणी हा फौजफाटा उभारण्यात आलेला आहे। स्वतः देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा इथे आले होते आणि त्यानंतर मग एम्सच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली बुलेटिन काढून। त्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी स्वतः एम्स या रुग्णालयामध्ये आल्या होत्या। त्यासोबतच काँग्रेसचं जे अधिवेशन सुरू आहे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये, ते अधिवेशन देखील स्थगित करण्यात आलेले। तिथे सुरू असलेली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक संपवून सगळे नेते हे आता नवी दिल्लीमध्ये एम्सच्या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत, स्थगित करण्यात आलेले आहेत आणि देशभरातून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते हे नवी दिल्लीच्या दिशेने यायला सुरुवात झाली आहे। सोबतच स्वाभाविक मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष होते, ते देशाचे अर्थमंत्री होते, प्रधानमंत्री होते। त्यामुळे देशामध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने एकंदरीत संपूर्ण सरकारी पातळीवरही तशा स्वरूपाची तयारी आणि तशा गतिविधी ना आता गती मिळते असं कळतंय। आणि त्यानुसार आता मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार कधी केले जाणार, त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयामध्ये नेलं जाईल आणि तिथे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्व देशभरातले, जगभरातले दिग्गज येतील आणि त्यानंतर मग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्काराची एक वेळ जाहीर केली जाईल। शक्यता आहे की नवी दिल्लीमध्येच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि त्याविषयीची वेळ ही आज किंवा उद्या सकाळी जाहीर केली जाईल असं समजतंय। आणि त्या अनुषंगाने संपूर्ण देशभरातून राष्ट्रीय नेते, देशाचे पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री हे सगळेच जण आता जे मनमोहन सिंग यांना निरोप देण्याच्या दृष्टीने नवी दिल्लीकडे येत आहेत, नवी दिल्लीमध्येच थांबलेले आहेत असं कळतंय। सोमेश, तू आपल्या सोबतच राहा।
आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं माहिती घेत राहू.